नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. सरकारचे डोके फिरले आहे काय? सर्वोच्च न्यायालयाचे काही एक म्हणणे नसताना आदिवासी भागातील 17 सवर्ग पेसा भरती थांबवली आहे, असे ताशेरे माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी नाशिक ते सापुतारा गुजरात महामार्गावर घागबारी उंबरवाडा टोल नाका येथे सकल आदिवासी जमातींच्या वतीने बेमुदत चक्काजाम आंदोलनात सहभागी होत मार्गदर्शन करताना केलंय. गुजरातकडे जाणारा महामार्ग बंद करण्यात आलाय. यावेळी सकल आदिवासी कृती समितीचे माजी आमदार जीवा गावित, आदिवासी सेवक चिंतामण गावित, मोहन गांगुर्डे, भास्कर चौधरी, सखाराम भोये, जनार्दन भोये, चंद्रकांत वाघेरे, सुभाष चौधरी, कृष्णा चौधरी, सरोज भोये, मनोहर गायकवाड, नरेंद्र दळवी, काशीनाथ भोये, धनंजय गावित, हिरामन गावित, चंदर पवार, तुळशीदास पिठे, गणपत भोये, भाऊराव राऊत आदींसह सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. तर सुरगाणा शहरात नितीन पवार, संजय पवार, इंद्रजित गावित, सुभाष चौधरी, पांडुरंग गायकवाड, भरत पवार, अशोक धूम, भास्कर जाधव यांनी आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी गावित यांनी सांगितले की पेसा भरती संदर्भात ठाणे, पालघर जिल्ह्यातील बिगर आदिवासी व्यक्तीने याचिका दाखल केल्याने शासनाने पेसा भरतीवर बंदी घातली आहे. आज आदिवासी समाज सर्वच बाजूने होरपळून निघत आहे. सरकार तसेच इतर समाजाकडून तुटला जातोय. आदिवासींच्या विकासासाठी केंद्र सरकारने राज्यात पेसा कायदा लागू केलाय, मात्र त्यांच्या प्रभावी अंमलबजावणी शासनाकडून हेतुपूर्वक केली जात नाहीये. ग्रामपंचायतीला थोडाफार निधी दिला जातो, याशिवाय काहीही केले जात नाही. देशातील एकमेव त्रिपुरा राज्याने पेसा कायद्याची अंमलबजावणी केली आहे. पेसा ही काय भानगड आहे हे येथील अधिकाऱ्यांनाच अजून माहित नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. आदिवासींच्या योजना लाभार्थीपर्यंत पोहोचू द्यायच्या नाहीत, हाच सरकारचा डाव आहे. त्यामुळे पेसा क्षेत्रात नोकर भरती केली जात नाही. या महत्त्वाच्या प्रश्नांवर आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यात चर्चा करून विनंती केली आहे, मात्र तोडगा ते काढू शकले नाहीये. हजारो आदिवासी मुले शिक्षण घेऊन सुशिक्षित बेरोजगार झाले. त्यांना लायकीनुसार सरकार नोकऱ्या देऊ शकत नाही. त्यांच्या चेष्टा सुरू आहे. आदिवासींना सर्व बाजूंनी पोखरण्याचे काम सुरू आहे. शाळेत शिक्षक नाही, ग्रामपंचायतीत ग्रामसेवक नाही, अनेक कार्यालयात कर्मचारी नाही, अशाने आदिवासींचा विकास कसा होईल, असा सवाल त्यांनी व्यक्त केलाय. पेसा भरती संदर्भात जोपर्यंत सरकार चर्चेसाठी बोलवत नाही तोपर्यंत हे बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. अनेक कार्यालयात आदिवासींची आर्थिक पिळवणूक केली जाते. एखाद्या शिल्लक कामासाठी आदिवासींना गरगर फिरवले जाते. तहसील कार्यालयात साधे रेशन कार्ड, आधार कार्ड काढायला पैशांची मागणी केली जाते, असा आरोप केलाय. जिल्ह्यात पेसाची प्रभावी अंमलबजावणी करा, 17 सवर्ग पेसा क्षेत्रात भरती करा, अशा मागण्या या आंदोलनात केल्या आहेत. रात्री 8 वाजेपर्यंत आंदोलक घागबारी उंबरपाडा येथे ठाण मांडून रस्त्यावर बसले होते. या आंदोलनात सकाळी हजारो तरुण बेरोजगार सहभागी झाले होते. या चक्काजाम आंदोलनात तालुक्यातील सर्वच व्यवसाय ठप्प झाले होते. याचा प्रभाव बहारे, उंबरठाण, पळसण, बोरगाव, पांगारणे, सुरगाणा शहरात आज गदीच दिवसभर शुकशुकाट आढळून आला. नॅशनल हायवे तिथं थांबवलेला आहे. नाशिक जिल्ह्याच्या नाड्या आवळण्याचं काम आज आदिवासींनी केलेलं आहे. आदिवासींना तुमचं जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमचं आंदोलन चालूच राहणार का? आम्ही आजचं फक्त लाक्षणिक वगैरे अशा प्रकारचं नाही आहे, लक्ष वेधण्यासाठी नाही आहे, तर आमच्या मागण्या सरकारच्या समोर चर्चा झाली पाहिजे आणि त्या चर्चेतून पॉझिटिव्हली मागण्यांच्या बाबतीमध्ये कुठेतरी मार्ग निघाला पाहिजे आणि जे मुलं उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या हातामध्ये ऑर्डर मिळाली पाहिजे. अशा प्रकारची जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे नाही. फार झालं तर आम्ही इथं हे कंटिन्यू आहे. इथं दिवसा सगळे लोक राहतील, संध्याकाळी फक्त जागरणाला काही लोक ठेवू, परंतु रहदारी मात्र बंदच राहील आणि आलटून पालटून लोक रस्त्यावरती येतील. कारण हे संबंध आदिवासी पट्टा आहे. ह्या आदिवासी पट्ट्यामध्ये आदिवासींना जर काय मिळणार नसेल तर हा रस्ता, हे तहसील ऑफिस, BDOचं ऑफिस, पोलीस काय कामाचे आमच्या? जर फक्त ते जगण्यासाठी इथे येतात, पण इथल्या माणसाला जगवण्यासाठी, पुढे नेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्या ऑफिसचा उपयोग होत नसेल तर हे आम्ही चालू देणार नाही. सरकारला आमच्यासाठी जे केंद्र सरकारने लागू केलेले कायदे अंमलात आणले पाहिजेत. आम्ही काही जरांगे पाटील साहेबांसारखं नवीन कायदा करा, नव्या सवलती द्या अशी मागणी आपली नाही आहे. ही मागणी सरकारने सवलती दिलेल्या आहेत, कायदा केलेला आहे, त्या कायद्याची फक्त सरकारने अंमलबजावणी करावी एवढीच आमची मागणी आहे. आणि ती मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही
तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. आणि हे आंदोलन आदिवासींचं आहे, कुठल्या एका पक्षाचं नाही आहे, कुठली संघटना नाही आहे. त्याच्यामध्ये जो आदिवासी आहे, खरा आदिवासी आहे, त्या आदिवासीने ह्या आंदोलनामध्ये भाग घ्यावा आणि सरकारला आमच्या ह्या जे काही कायद्याने दिलेले अधिकार आहेत ते अधिकार सरकारकडे मागून घ्यावेत. याच्यासाठी आम्ही सगळ्या आदिवासींना आवाहन करतोय की संबंध महाराष्ट्रातील आदिवासी एकत्र येऊन आदिवासीच्या झेंड्याखाली हे आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि सरकारला ह्या मागण्या मान्य करायला भाग पाडावं. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.